नमस्कार मैत्रिणींनो, निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडते, कारण साडी हे एक उत्तम आउटफिट आहे. पण अनेकांना साडी सांभाळायची कशी, साडीमध्येच सुटली तर, अशा अनेक भीतींमुळे साडी नेसणे शक्यतो टाळतात. पण तुम्हाला साडी नेसायची असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्यास त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. असे पाहिले गेले तर आपल्यापैकी बहुतेकांना साडी नेसण्याची योग्य पद्धत माहीत नाही, आणि जरी आपल्याला माहीत असेल तरीही त्याच्याशी संबंधित काही लहान परंतु महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष आपण करतो. तसेच येथे मी अशाच काही टिप्स शेअर करत आहे, त्यामुळे तुम्हाला साडी नेसणे सोपे होईलच, पण साडी सुटणारही नाही. पहिली टीप आहे, इस्त्री केलेली साडी नेसावी. कितीही प्रासंगिक प्रसंगात तुम्ही साडी नेसत असाल किंवा तुम्हाला कितीही घाई गडबड असेल तरीही ती साडी इस्त्री करूनच नेसा. यामुळे तुम्हाला प्लेट्स काढणे देखील सोपे जाते व साडी देखील एकदम सुंदर बसते. टिप नंबर 2, पेटिकोट फिटिंग देखील आवश्यक आहे. बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की सर्व पेटिकोट सारखेच असतात, पण फ्री साईज पण तसे अजिबात नाही. समजून घ्या की तुमचा पेटिकोट हा चांगला ड्रेप केलेला असावा. तुमचा पेटिकोट तुमच्या साडीला छान आकार देतो. तुमचा पेटिकोट फार मोठा किंवा भडक रंगांचा नसल्यास खात्री करा. तुम्हाला योग्य फिटिंगचा पेटिकोट सापडत नसेल तर तो बदलून घेण्यास अजिबात संकोच करू नका. तसेच खास प्रसंगी तुम्हाला पेटिकोट टेलरकडून तयार करून घ्यावा लागला तरीही तो तयार करून घ्या. एकदम मॅचिंग व सुंदर पेटिकोट वापरा. टिप नंबर 3, सँडल घालूनच साडी नेसा. या मुद्द्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका आणि नेहमी लक्षात ठेवा, अनेकदा आपण साडीसोबत हील्स घालतो. त्यामुळे साडी नेसताना सँडल घालून साडी नेसल्यास यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कमरेला साडी कुठे खोचायची आहे आणि ती किती उंचीवर ठेवायची आहे. अनेक वेळा तुम्ही साडी नेसल्यानंतर हील्स घालता तेव्हा तुमची साडी शॉर्ट होते. साडी नेहमी अशा प्रकारे बांधली पाहिजे की आपल्या टाचांचा फक्त 1 इंच दिसला पाहिजे. योग्य ठिकाणी साडी खोचा. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ज्याकडे आपण सहसा अजिबात लक्ष देत नाही. साडी चांगली दिसण्यासाठी ती योग्य ठिकाणी बांधणे खूप गरजेचे आहे. साडी खालून उंच नसावी आणि कमरेपासून इतकी कमी नसावी की ती विचित्र वाटेल. जर तुमचे पोट थोडेसे पसरलेले असेल तर नाभीच्या अगदी वर किंवा नाभीपासून उजवीकडे साडी बांधण्याचा प्रयत्न करा. दुसरीकडे जर तुमचा कमरेचा पट्टा आणि पोट सपाट असेल तर तुम्ही नाभीपासून 1.5 ते 2 इंच खाली साडी नेसू शकता. टिप नंबर 5, प्लेट्स व्यवस्थित काढा. जसे तुम्ही ऐकले असेल की सैतानाचे काम घाईने केले जाते, त्याचप्रमाणे घाईत साडी कधीही चांगली नेसता येत नाही. साडी नेसणे हे खूप धीराचे काम आहे आणि अत्यंत संयमाने तुम्ही साडीचे प्लेट्स काढा. जर साडीचे प्लेट्स समान नसतील तर साडी अजिबात चांगली दिसणार नाही. जर तुम्ही सडपातळ असाल तर पातळ प्लेट्स बनवा आणि जर तुम्ही वजनाने अधिक असाल तर थोडेसे रुंद प्लेट्स बनवा, जेणेकरून तुमच्या पोटाच्या भागावर भरपूर फॅब्रिक जमा होणार नाही. जर तुम्हाला प्लेट्स बनवण्यात तज्ज्ञ नसाल तर ते बनवण्यासाठी तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता. टिप नंबर 6, सुरक्षिततेसाठी सेफ्टी पिन. सेफ्टी पिन नसलेल्या साड्या नेसल्याचा अनेक जण खूप शो ऑफ करतात. अशा सर्व लोकांचे खूप कौतुक आहे, पण त्यांच्या धाडसाचेही कौतुक आहे. सेफ्टी पिनशिवाय साडी नेसल्याने कोणताही पुरस्कार मिळत नाही आणि आवश्यकही नाही की तुमची साडी कधीही सुटणार नाही. तुम्ही तुमच्या प्लेट्समध्ये पल्लूमध्ये सेफ्टी पिन वापरणे चांगले आहे आणि जिथे तुम्हाला ते उघडण्याची भीती वाटत असेल तेथे कोणतेही नुकसान नाही. प्लेट्ससाठी मोठ्या पिन आणि पल्लूंसाठी लहान पिन वापरा. टिप नंबर 7, प्रथम मेकअप आणि हेअरस्टाईल करा. ही एक अतिशय महत्त्वाची टिप आहे जी आपल्यापैकी बहुतेक जण विसरतात. पेटिकोट आणि ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप आणि हेअरस्टाईल करा. जर तुम्ही साडी नेसल्यानंतर मेकअप आणि केस केले तर मेकअप उत्पादने तुमच्या साडीवर पडून त्यावर डाग पडू शकतात. म्हणून तुम्ही साडीवरचे मेकअपचे डाग सहजपणे साफ होत नाहीत. मेकअप आणि हेअरस्टाईल करण्यापूर्वी ब्लाऊज आणि पेटिकोट घाला आणि त्यानंतर मेकअप करा. अनेक वेळा ब्लाऊज परिधान करताना हेअरस्टाईल किंवा मेकअप खराब होण्याची भीती असते. टिप नंबर 8, आधी पल्लू काढा. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ज्यातून चांगल्या साडीचा पाया रचला जातो. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही साडी एका टोकापासून कोचण्यास सुरुवात केल्यानंतर प्रथम पल्लू बनवा. हे तुम्हाला तुमचा पल्लू किती लांब आहे किंवा लहान ठेवायचा आहे हे आपण ठरवू शकेल. तसेच जर तुम्ही प्रथम प्लेट्स बनवायला सुरुवात केली तर तुम्हाला किती प्लेट्स बनवायचे आहेत
किती रुंद किंवा पातळ ठेवावे हे समजणार नाही. प्लेट्स बनवल्यानंतर पल्लू लांब करण्यासाठी प्लेट्स उघडले तर त्यासोबतच साडीचा उरलेला भाग हा सैल पडतो. आणि जर तुम्हाला प्लेटेड पल्लू ठेवायचा असेल तर पल्लूची लांबी ठरवल्यानंतर प्लेट्स काढा आणि त्यानंतर पिनने सुरक्षित करा. सेफ्टी पिन लावून तुम्ही तो एकदम सुंदर करून घेऊ शकता. मैत्रिणींनो, या सर्व एकदम व्यवस्थित साडी नेसण्याच्या एकदम महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्या मी येथे दाखवलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग. बाय बाय.